तुम्हाला आयुष्यात काय कमवायचं आहे हा प्रश्न तुम्हाला प्रत्येकाला कधी ना कधीतरी आयुष्यात विचारलाच गेला असेल, पण ह्या प्रश्नाचं उत्तर कसं असावं हे कोणीच नसेल सांगितलं. जेव्हा असा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपली उत्तरं खूप जेनेरिक असतात की मला आयुष्यात खूप पैसे कमवायचे आहेत, मला माझं स्वतःचं मोठं घर घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला एखादी फॉरेन ट्रिप करायची. पण ही उत्तरं चुकीची आहेत. तर आपली उत्तरं ही खूप स्पेसिफिक असावी. आपली उत्तरं ही व्हिज्युअलाइज झालेली असावीत. तर ती कशी? फॉर एक्झाम्पल, जर का तुम्हाला मोठं घर घ्यायचं आहे तर त्याला फक्त मोठं घर घ्यायचं असं न म्हणता तुम्ही त्याला स्पेसिफिकली म्हणू शकता, व्हिज्युअलाइज करू शकता की मला 2 BHK घर घ्यायचं आहे, तेही XYZ एरियामध्ये आणि ते ठाण्यामध्ये. तर अशा पद्धतीने हे क्लिअरली व्हिज्युअलाइज असलं पाहिजे. तुम्हाला फॉरेन ट्रिप करायची तर तुम्हाला ती फॉरेन ट्रिप कुठे करायची आहे, तुम्हाला जर का किती पैसे कमवायचे तर ते पैसे किती कमवायचे, वयाच्या कुठल्या आयुष्याच्या कुठल्या वयापर्यंत ते पैसे कमवायचे आहेत, हे खूप क्लिअरली डिफाईन असणारे गोल तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजेत. आणि तेव्हाच तुमचा ब्रेन त्या दृष्टीने काम करायला सुरुवात करतं. त्याच्याशिवाय आपलं ब्रेन त्याच्यासाठी काम करायला सुरुवात करत नाही. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा खूप जणांनी शाळेमध्ये असताना त्यांना त्याच्या पॅरेंट्सकडनं स्वप्न दाखवलेली असतात की तुम्हाला इंजिनियर व्हायचे, डॉक्टर व्हायचे किंवा एखाद्या ही उच्च शिक्षण घ्यायचं आहे. तर तेव्हा आपण जे काही व्हिज्युअलाइज करतो तर त्या दृष्टीने आपलं ब्रेन स्टिम्युलेट होतं आणि आपण त्या हिशोबात काम करायला सुरुवात करतो. आणि त्याच हिशोबात आपल्याला किती मार्क पाडायला पाहिजेत त्याच्यानुसार आपलं टार्गेट सेट होतो आणि त्या पद्धतीने आपण पुढे सरकतो. आणि मेजॉरिटी सिनारिओमध्ये म्हणजे 80-90% सिनारिओमध्ये प्रत्येकाने त्याची स्वप्न, शिक्षणाबद्दलची स्वप्न अचीव केलेली आहेत. पण शिक्षण संपल्यानंतर ह्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, ह्या प्रश्नाला कसं उत्तर असलं पाहिजे, हे खूप कमी जणांना माहिती असतं किंवा हे खूप कमी जणांना इनहेरंटली शिकवलं जातं. तर तुम्ही सुद्धा ह्या प्रश्नाकडे कधी ह्या दृष्टीने बघितलं नसेल तर मी म्हणेल की तुम्ही नक्कीच ह्याला व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला आयुष्यात काय कमवायचं आहे.